तर आर्या, तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल आणि मालिकेबद्दल आम्हाला थोडंसं सांग. व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर आर्या आणि अपूर्वा एकसारख्याच आहेत. जशी मी तिथे सिरियलमध्ये आहे तशीच मी खऱ्या आयुष्यातही आहे. फार बोलकी आणि अशीच मस्तीखोर जशी मी ॲक्च्युअल लाईफमध्ये आहे. आणि सिरियलचं म्हणायचं झालं तर पहिलाच अनुभव आहे माझा ॲक्टिंगमध्ये. फार मजा येते, सगळेच कोऑपरेट करतायत. तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल अशी मी अपेक्षा करते. वा, तेव्हा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी फुबैपूच्या सगळ्या टीम तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तर तुम्ही बघायला विसरू नका आभास हा झी मराठीवर. अवंतिका मालिकेच्या भरघोस यशानंतर मृणाल कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी बऱ्याच वर्षांनी एकत्र येणार आहेत एका नवीन मालिकेतून. सतीश राजवाडे दिग्दर्शित गुंतता हृदय हे. तेव्हा बघायला विसरू नका 27 जून पासून रात्री 10:30 वाजता झी मराठीवर गुंतता हृदय हे. आणि आता खरंच ज्यांचं हृदय एकमेकांमध्ये खूप गुंतलेलं आहे, लवकरच त्यांना लग्न करायचं अशी इच्छा म्हणण्यापेक्षा ती आता त्यांची गरज बनलेली आहे, असं एक कपल इकडे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुनील तावडे आणि विशाखा सुभेदार. शोधू मी कशी कुठे प्रिया तुला, शोधू मी कशी कुठे प्रिया तुला. या मुन्नीच्या आयुष्यात आजपर्यंत 19 तरुण तिला पाहून गेले आणि आज येणार आहे तो विसावा. तो घेईल माझ्या आयुष्यात विसावा. ही मुन्नी लग्न करण्यासाठी तळमळते. कुणीतरी या रे, कुणीतरी या. शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मुन्नी ने मुझे गार्डन में बुलाया है. देखो देखो वो आ गया, वो आ गया. मुन्निका, मुन्निका. सासूबाई, सासूबाई, तुम्ही एकट्याच आलात, मुलगी नाही आली बरोबर? अहो असं काय करताय, माझं लग्न कुठे झालंय अजून? म्हणजे लग्न न होताच मुलगी झाली? अहो मीच ती मुन्नी मुलगी. मुन्नी मुलगी? मुलगी मुन्नी. मुलगी मुन्नी? मीच ती कुमुन्नी. कुमुन्नी? कुमारी मुन्नी विवाह इच्छुके. अच्छा. आपण कोण? मी कुस उजवे. याचीच तर मी वाट बघत होते. हो, मी कुस उजवे. अगं बाई, माझं टिंब आहे का? हो, मी कुमार सदाशिव उजवे. माझं डावं उजवं काही नसतं, माझं सगळं काही सरळ असतं. मी एक प्रांजळ माणूस आहे. तुमच्यासारख्या प्रांजळ माणसाची मी इतकी वर्ष वाट पाहते. तुम्ही आला आणि माझ्या अंगावर रोमॅन्टिक भरायलं. यांना रोमांच म्हणायचंय, सामावून घे. माझ्या मनीचा मोर असा पिसारा फुलवून नाचू लागला. बाई, तुमचा मोर आवरा, त्या पिसाराचा पसारा आवरा. त्या मोराचा पिसारा आवरा. मग कसा काय वाटलं माझा मोर? मोर? अहो बाई, माझं लग्न झालं नसलं तरी पेंग्विन आणि मोर यामधला फरक मला कळतो. तुमच्या अपेक्षा काय? देखो देखो मैंने देखा है ये एक सफेद फूलों के शहर में घर अपना क्या समा है. तू कहाँ से आई 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 तू बाबा? मग एक टिंब आहे. फुलों के शहर में काय म्हणताय तुम्ही? माझा मीरा रोडला 232 स्क्वेअर फूटची एक खोली आहे, तिथे आई आहे. चला, आई आहे, बाबा आहे आणि तुमच्या अपेक्षा खूप आहेत, त्यामुळे तुमचं माझं जमणार नाही. मी निघतो. न जाओ सैया छुड़ा के भैया, कसम तुम्हारी मैं रो पडूंगी, रो पडूंगी. हो, तुम्ही पडलात तर कितीला पडेल माहितीये का तुम्हाला? और मैं आज भी पडी हुई चीज नाही उठाता. नाही तर तुमचं शिक्षण किती झालंय? 10. 10वी? 10 वाजेपर्यंत. 10 म्हणजे कसं झालं, 8 वाजता बाबांनी माझं नाव शाळेत घातलं, 8:30 वाजता गुरुजींनी माझं नाव घेतलं, 9 वाजता मी गुरुजींचं नाव घेतलं, 9:30 वाजता आई आली, म्हणाली तू आपल्या घराण्याचं नाव काढशील, म्हणून 10 वाजता बाबांनी शाळेचं नाव काढून टाकलं. तुमचं शिक्षण कसं? मैं अंगूठा छाप पढ़ना और लिखना जानू ना. आ आ ई ओ ओ ओ मेरा दिल ना छोड़ो. आ आ ई ओ ओ ओ
तोडो. चला म्हणजे आपला जोडा अगदी लक्ष जोडा मारण्यासारखा झालेला आहे. असं काय करता लक्ष्मी नारायणासारखा शोभून दिसेल. काय आता आता दुसरा पुढचा प्रश्न मला सांगा, तुम्हाला जेवण येतं? हो 5 मिनिटात येतो. 5 मिनिटं कसं काय? म्हणजे काय मला भूक लागली ना काय? की मी अशी हॉटेलमध्ये फोन करते ऑर्डर करते आणि 5 मिनिटात जेवण येतं. तुमचं जेवण येतं. बरं, तुमच्या आवडी निवडी? आवडीचं म्हणाल तर आजवर मला खूप सगळे आवडले आणि निवडीचं म्हणाल तर मला कोणी निवडतच नाही. नाही ते म्हणत नाही मी. तुम्हाला आवडतं काय? आवडतं मला ना मला खायला खूप आवडतं. खूप खायला आवडतं मला. खायला खूप आवडतं आणि जेवायला 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 जेवायला. नाही, ते तुमचा एकंदर देखावा बघता कळतं आम्हाला किती आवडतं ते तुम्हाला. पण ते पचवायला तुम्ही क्रिकेट 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 नाही. हो अच्छा गोट्या अहो, गोट्या अशा खेळ. भवरा भवरा. हो तुम्ही काय खेळता की नाही? अय्या मी खेळते ना हो बॅडमिंटन. मी दमलोय. शी दमलात तुम्ही. हो. बरं ठीक आहे मी प्रश्न विचारते. विचार. तुम्ही नोकरी काय करता? ओळखा बघू. क्ल्यू द्या ना. अत्यंत कठीण क्ल्यू देणार आहे मी. ओ गॉड शिट. डाकिया डाकलाया डाकिया डाकलाया. शी तुम्ही पोस्टात काम करता? चूक. मी कुरिअर बॉय आहे. अगं माझे बॉय. तू पोस्ट म्हणतेस? मी कुठल्या पोस्टवर आहे माहितीये का तुला? 3,500 रुपयात अख्खं कुटुंब पोचतो. पोचतो. 3,500 तर माझा सकाळचा नाश्ता होईल. दुपारच्या जेवणाचं काय? मी ओव्हर टाइम करेन. रात्रीच्या जेवणाचं काय? रात्री सोसायटीच्या गेटवर वॉचमन म्हणून उभा राहील. शी सकाळ दुपार रात्र तुम्ही काम करणार. अहो मग घरी कधी येणार? सकाळी दूधवाला भैया बनून. भैया बरोबर. आणि आल्यावर लगेच इश्श. आणि कपडे काढून लगेच आंघोळ करणार आणि परत कामावर जाणार. सुबह से लेकर शाम तक, कुरिअर. शाम से लेकर रात तक, रात से लेकर सुबह तक, सुबह से फिर शाम तक मैं काम करूंगा. गा मी गायचं. हाय हाय ये मजबूरी ये मौसम ये दूरी मुझे पल पल है तड़पाए तेरी 2 टकिया की नौकरी के मेरा लाखों का सावन जाए. ए हाय हाय ये मजबूरी ए डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डांग डिंग डांग डिंग. हा सावन कोण? नाही. मी इथे रात्र दिवस राबून पै कमवतो आणि तू त्या सावन बरोबर झुमतेस. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, सावन ने ही लूट लिया घर यार का. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का सावंतच का? नहीं कह दो कि ये झूठ है. माझं सावंत बरोबर काही लफडं नाहीये. अरे हटा सावंत की घटा. मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स पाहिजे. डिवोर्स नाही. तू टिंबक उजवे अजून आपलं लग्न झालेलं नाहीये आणि तुम्ही घटस्फोटाच्या कसल्या वार्ता करताय? हा आणि गाण्यातल्या सावनला सावंत समजून बायकोवर संशय नसतो घ्यायचा. अहो लग्न म्हणजे 2 मनांचं मिलन. करेक्ट. लग्न म्हणजे 2 फुफ्फुसाच्या आत. कप झालेला का? 2 फुफ्फुसाच्या आत एक हृदय असतं ना. त्या हृदयाची धडकन. करेक्ट. लग्न म्हणजे एक अतूट नातं. Correct. लग्न म्हणजे प्रेम. Correct. लग्न म्हणजे विश्वास. Correct. लग्न म्हणजे जिव्हाळा. Correct. लग्न म्हणजे रथाची 2 चाकं. करेक्ट. लग्न म्हणजे रथाचं चाक अडकलेलं दिसतंय. ते अडकलेलं चाक दुसरं ढकलायचं. हा? कळलं. मला माझी चूक कळली. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ 8, 9, 10 काय मार्क द्यायचे ते द्या लवकर आता. वा
तुम्हा दोघांची जोडी तर जमलेली आहे आणि ते बघूयात ही जोडी जी जमलेली आहे ती कशी वाटते आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई, नाईस ऍक्ट, कीप इट अप. निर्मितीताई, मी खरं सांगू का, स्क्रिप्टचं कुठलंही पाठबळ नसताना तुम्ही दोघांनी अक्षरशः उचलून धरलात आहे. काय एनर्जी दोघांनी लावली होती. गाणी दोघे छान म्हणत होतात, नाचतही छान होतात. तुम्ही तुमचं काम चोख पार पाडलं. ऑल द बेस्ट. बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि या ऍक्टला किती गुण देतात ते. 9 गुण दिलेले आहेत, त्यांना खूप आवडला. रेणुकाताई, मला 9 गुण, वा. निर्मितीताई, 9 गुण. तर तुमची जोडी मिळून अशीच धमाल करत राहा. खूप खूप मजा करा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज.